सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारी रेसिपी बनवलेली आहे. इथे मी ज्वारीचे खमंग, जाळीदार आणि कुरकुरीत धिरडे बनवलेले आहे. इथे बघू शकता, आवाजावरूनच कळाले असेल की भरपूर कुरकुरीत झालेले आहे. ही रेसिपी भरपूर पौष्टिक आहे, कारण हे आपण ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहे. तसेच याच्यामध्ये भरपूर भाज्याही घातलेल्या आहेत, त्यामुळे अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खमंग ज्वारीचे धिरडे बनवायचे आहे, त्यासाठी सुरुवातीला आपण बॅटर बनवून घेऊया. बॅटर बनवण्यासाठी इथे मी मेजरिंग कपने बरोबर 1 कप ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्येच बरोबर पाव कप इथे आपल्याला रवा घालायचा आहे. रवा घातल्यामुळे हे ज्वारीचे धिरडे आहे ना, ते छान असे कुरकुरीत होते. लहान मोठा कोणताही रवा घातला तरीही चालू शकते, किंवा जर तांदळाचे पीठ असेल तर रव्याऐवजी तांदळाचे पीठ घातले तरीही चालू शकते. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. 1 छोटा चमचा याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. ज्या कपाने ज्वारीचे पीठ घेतले होते त्याच कपाने याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर आपण इथे ज्वारीचे पीठ 1 कप घेतलेले होते, त्यासाठी इथे मी बरोबर 2 कप पाणी ओतलेलं आहे. आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. तर बघा, असा एखादा विस्कर घ्यायचा आणि सर्व साहित्य पिठं छान अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. जे ज्वारीचे धिरडे आहे ना, ते अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते. अजिबात याच्यामध्ये आपण दही किंवा सोडा वापरणार नाही, तरीही हे छान असं जाळीदार आणि कुरकुरीत तयार होते. ते बघा, छान असं सर्व मिक्स झालेलं आहे. याच्यामधल्या गुठळ्याही सर्व मोडलेल्या आहेत. इथे बघू शकता, अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे. हे बॅटर मला आणखी घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी ओतणार आहे. अगोदर मी 2 कप पाणी ओतलेलं होतं आणि इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. याच्यातलं सर्व पाणी न ओतता याच्यातलं थोडंसंच पाणी ओतणार आहे आणि जर लागलं तर आणखी याच्यामध्ये पाणी ओतणार आहे. तर हे जे पाणी आहे ना, ते आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. इथे बघू शकता, अशा पद्धतीची पातळचीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणजे धिरडे छान असे जाळीदार आणि कुरकुरीत होतात. इथे बघा, आता हे याच्यामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे थोडा वेळ भिजायला ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण काय करूया, याच्यामध्ये ज्या भाज्या घालणार आहे ना, त्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. इथे मी याच्यावरती झाकण ठेवते आणि थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवत आहे. भाज्या परतण्यासाठी गॅसवरती 1 कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये या पळीने बरोबर अर्धी पळी तेल ओतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की थोडंसं जिरं टाकायचं आहे. जिरं छान असं फुलून द्यायचं आहे. बघू शकता, जिरं छान फुललेलं आहे. आता मी याच्यामध्ये भाज्या घालणार आहे. इथे मी अर्ध टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धी हिरवी मिरची घेतलेली आहे, तीही अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि 1 छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे. 1 शिमला मिरची आणि 1 किसलेलं गाजर घेतलेलं आहे. इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे ना, ती तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपल्याला फुल गॅस करून या भाज्या आहेत ना, त्या फक्त सॉटे करून घ्यायच्या आहेत. या भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही, फक्त थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. यामध्येच इथे मी 2 चिमूट हिंग टाकत आहे. हिंग हे याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. हिंग घातल्यामुळे धिरड्याला छान असा खमंगपणा येतो आणि धिरडे पचायलाही हलके जाते. 2 मिनिटे झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. आता या भाज्या आपण धिरडेच्या बॅटरमध्ये घालूया. तुम्ही या भाज्या कच्च्याही घालू शकता, पण असं परतून घातल्यामुळे धिरडे चवीला छान होते. इथे बघू शकता, अगदी कलरफुल सुंदर भाज्या दिसत आहेत. आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. जेवढी कोथिंबीर जास्त घालाल तेवढं धिरडं चवीला छान होते. आता या सर्व भाज्या या बॅटरमध्ये छान अशा मिक्स करून घेऊया. भाज्या मिक्स करून आपल्याला याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा चेक करायची आहे. तर इथे बघू शकता, हे जे बॅटर आहे ना, ते मला थोडंसं घट्ट वाटत आहे. आणखी मी याच्यामध्ये पाणी ओतणार आहे. जे आपण अर्धा कप परत पाणी घेतलं होतं ना, त्यातलं सर्व पाणी मी याच्यामध्ये ओतून पुन्हा बॅटर मिक्स करून घेणार आहे. हे धिरडे बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त घट्ट बॅटर नको आहे. थोडंसं सैलसर म्हणजेच पातळ या धिरड्यासाठी हवं असतं. तर बघा, अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे.
आणि हे बॅटर बनवण्यासाठी मेजरिंग कपने बरोबर मला 2.5 कप पाणी लागलेलं आहे. आता आपण पटकन खमंग अशी ज्वारीची धिरडे बनवून घेऊया. धिरडे बनवण्यासाठी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. इथे मी हा डोसा तवा घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित सर्व बाजूने छान असं तूप लावून घेत आहे. तुम्ही हवं तर तेल लावूनही हे धिरडे करू शकता. धिरडे तव्यावरती सोडण्याच्या अगोदर पुन्हा एकदा आपल्याला हे बॅटर अगदी खालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, कारण ज्वारीचं पीठ खाली जाऊन बसतं. आणि तवा छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. आता तव्यावरती बॅटर सोडताना सुरुवातीला कडेने सोडायचं आहे, कारण मध्ये जर तुम्ही बॅटर सोडलं ना, काय होतं, तवा मध्ये खूप जास्त गरम असतो, त्यामुळे हे धिरडे करपू शकते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला कडेनेच बॅटर सोडायचं आहे आणि त्यानंतर मध्ये सोडायचं आहे. वरून थोडंसं सुकलं की याला असं वरून तूप किंवा तेल लावायचं आहे, जेणेकरून धिरड्याला चिरा जात नाही. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला हे धिरडे छान असे सर्व बाजूने भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा, अशा पद्धतीने तवा आपल्याला सर्व बाजूने फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी कडेपर्यंत सर्व साईडनी हे धिरडे भाजले जाते. जर तुम्ही तवा असा नाही हलवला तर मध्येच फक्त हे धिरडे भाजले जाते आणि कडेने कच्चे राहते. त्यामुळे ही स्टेप करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि मध्यम गॅसवरती याच्या कडा सुटेपर्यंत धिरडे भाजून घेतलेला आहे. इथे बघू शकता, धिरडेच्या कडा छान सुटलेल्या आहेत आणि अगदी छान अशी जाळी आलेली आहे. आता मी हे धिरडे छान असे पलटून घेतलेले आहेत आणि वरून बघू शकता, वाव, मस्त कलर आलेला आहे आणि याला जाळी तर अजून छान आलेली आहे. खालच्या साईडनी ही व्यवस्थित कमी गॅसवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर ताटामध्ये काढलेला आहे. आता आणखीन एक धिरडे मी तुम्हाला भाजून दाखवते. इथे मी तव्यावरती धिरड्याचं पीठ टाकलेलं आहे. सुरुवातीला कडेने टाकलेलं आहे. पीठ टाकण्याच्या अगोदर इथे आपल्याला तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे धिरड्याचं बॅटर या तव्यावरती टाकून घ्यायचं आहे. या धिरड्यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही हे लहान मुलांना शाळेच्या डब्यासाठीही देऊ शकता आणि तुम्हाला जर लहान आकारामध्ये जरी हे धिरडे बनवायचे असतील तरीही बनवू शकता. इथे आता हे धिरडे वरून सुकले की अशा पद्धतीने तूप किंवा तेल लावायचं आहे, म्हणजे वरच्या साईडने हे चिरणार नाही आणि मध्यम गॅसवरती छान असे कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे बघा, पहिलं जे धिरडं मी भाजलेलं होतं ना, ते अगदी छान कुरकुरीत दिसत आहे. आवाजावरून तुम्हाला कळालं असेल, भरपूर कुरकुरीत, जाळीदार, पौष्टिक, खमंग ज्वारीच्या पिठाचे धिरडे तयार झालेले आहे. हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे आपण असेही खाऊ शकता, कारण याच्यामध्ये आपण भरपूर भाज्याही घातलेल्या आहेत, किंवा मग दह्याबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबरही खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. इथे मी जेवढं प्रमाण घेतलं होतं त्याच्यामध्ये एवढ्या आकाराचे बरोबर 4 ज्वारीच्या पिठाचे धिरडे तयार झालेले आहेत. इथे मी व्हिडिओमध्ये जे प्रमाण दिलेलं आहे आणि जी अचूक पद्धत दाखवलेली आहे, त्या पद्धतीनुसार तुम्हीही नक्की पौष्टिक, खमंग ज्वारीचे जाळीदार कुरकुरी धिरडे बनवून पहा. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.